कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांचे मोबाईल संच गहाळ झाल्याच्या तक्रारी विविध पोलीस ठाण्यात दाखल झाल्या होत्या. या तक्रारींच्या अनुषंगानं सायबर शाखेच्या पोलिसांकडून गहाळ मोबाईलचा शोध तांत्रिकरित्या सुरू होता. सायबर शाखेचे निरीक्षक सतीश होडगर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अतिश मेहत्रे, सहाय्यक फौजदार राजेंद्र ताटे, मीनाक्षी पाटील, रवींद्र पाटील, सागर माळवे, अमर अडसुळे, संगीता खोत, अजय सावंत, सचिन बेंडखळे, सुरेश पाटील यांची पथकं गहाळ मोबाईल संचांचा शोध घेत होती. महिनाभरात सायबर शाखेनं सुमारे 18 लाख रुपये किमतीचे 150 मोबाईल संच शोधून काढलेत. आज पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या हस्ते हे मोबाईल मूळ मालकांना परत देण्यात आले. मोबाईल संच परत मिळाल्याबद्दल मोबाईल मालकांनी सायबर शाखेच्या पोलिसांचे आभार मानलेत. यावेळी अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी नागरिकांनी मौल्यवान दागिने आणि मोबाईल संच बाळगताना योग्य ती काळजी घ्यावी असं आवाहन केलं. याप्रसंगी सायबर शाखेचे निरीक्षक सतीश होडगर यांच्यासह सायबर शाखेचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.